प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आजची संध्याकाळ आपली मुक्तिदिनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या जिवंत देवाची आराधना करण्यासाठी आपण आजच्या दिवसाची आपण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सभासद, आपल्या मंडळीतील हर एक व्यक्ती जो आहे तो या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि आजचा जो दिवस आहे आणि या ठिकाणी जसं तुम्ही आम्हाला पाहू शकता तसं आम्हीही तुम्हाला इथं बघू शकतोय, तो आनंद आम्हाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसतोय. त्याबद्दल आपण आपल्या जिवंत देवाचे आपण टाळ वाजून आपण अभिनंदन करूया, आपण त्याचे आभार मानूयात. पण सर्वजण प्रथम पहिले टाळ वाजू. प्रेज लॉर्ड. आजचा आनंद जो आहे हा आपल्याला आपल्या जिवंत देवामुळे आपल्याला भेटलेला आहे. आपण भलेही आपले प्रार्थनास्थळी आपण एकजुटीने आपण येऊ शकलो नव्हतो, बरेच अडचणी आपल्यापुढे होत्या, पण देवानी आपल्या सर्वांना सोशल मीडियामार्फत आपण आपल्या ब्रदरांच्या संपर्कमध्ये होता. तुम्हाला आपल्या सर्वांना आपल्या मंडळीचा सहवास आपल्याला भेटत होता. त्याबद्दल आपण आपल्या जिवंत देवाचे आपण गौरव करू. कारण की आपला परमेश्वर जो आहे तो अतिशय महान असा जिवंत परमेश्वर आहे. कारण की परमेश्वराने त्यांनी आपल्याला अनुभव दिला, त्याच्यामुळं आज आपण या ठिकाणी आहोत. आणि अतिशय आपल्या महान परमेश्वराची आराधना करण्यासाठी आपण आज एकजुटीने आलेलो आहोत. त्याच्यामुळे आज आपण आहोत. ही परमेश्वराची दया आणि त्याची कृपा आहे. आपण आता आपल्या प्रार्थनेची सुरुवात करणार आहोत. आपली भक्ती आपण सुरू करूया. आपण काही गीताद्वारे आपण एक गीत आपण परमेश्वराला समर्पित करूयात. प्रथम गीत जे आहे हे आहे रखवाला. परमेश्वराने आपल्याला सांभाळून आतापर्यंत परमेश्वराने आपला अनुभव दिला. आपल्यासमोर काही पटीने आपल्यासमोर आपल्या दुःख आले, क्लेश आले, यातना आल्यात. आपण आपल्या मंडळीतील बरेच सभासद जे आहेत, ज्या अडचणीतून ते गेलेत, पण परमेश्वराने त्यांचा हात सोडला नाही. आणि आज या ठिकाणी आपण आहोत ते परमेश्वरामुळेच आहोत. म्हणून परमेश्वराने आपल्याला राखलं, त्याबद्दल आपण त्याच्या गीताद्वारे आपण आभार मानूयात. प्रत्येक व्यक्ती हे गीत आमच्यासोबत गाईल, आमच्या मागे गाईल. तसंच आपल्यामध्ये क्वायर ग्रुपमधले आपले 2 यूथ आहेत, ब्रदर शारोन कांबळे आणि ब्रदर अभय स्वामी. तेही आपल्या आजच्या भक्तीमध्ये त्यांचा सहभाग राहील. आपण प्रत्येक व्यक्ती जो आहे टाळ्या वाजून एका आवाजात एका सुरात ज्या स्थानी आपण आहोत त्या स्थानून आपण आपल्या जिवंत देवाची आपण भक्ती करूया, त्याची आराधना करूयात. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण भावनेने आपण आज आपल्या जिवंत देवासमोर जाऊया आणि आपण त्याचा पुन्हा एकदा अनुभव घेऊया. प्रथम गीत आपण घेऊया रखवाला. येशू है रखवाला. टाळ वाजू आपण. हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला. रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला. ओ रखवाला 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 यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला. जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा. जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार
बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला ओ रखवाला 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 यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला। वो धरती का राजा वो सरकार है, वो धरती का राजा वो सरकार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो धरती का राजा वो सरकार है, वो धरती का राजा वो सरकार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला ओ रखवाला 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 यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला। मेरी किश्ती को फिर से किनारा मिला, मेरी किश्ती को फिर से किनारा मिला, उसकी नजरे करम का सहारा मिला, उसकी नजरे करम का सहारा मिला, मेरी किश्ती को फिर से किनारा मिला, मेरी किश्ती को फिर से किनारा मिला, उसकी नजरे करम का सहारा मिला, उसकी नजरे करम का सहारा मिला, उसकी नजरे करम का सहारा मिला। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला 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 यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला। हर मुसीबत में वो काम आया मुझे, हर मुसीबत में वो काम आया मुझे, मरते मरते मसीह ने बचाया मुझे, मरते मरते मसीह ने बचाया मुझे, हर मुसीबत में वो काम आया मुझे, हर मुसीबत में वो काम आया मुझे, मरते मरते मसीह ने बचाया मुझे, मरते मरते मसीह ने बचाया मुझे, मरते मरते मसीह ने बचाया मुझे। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला ओ रखवाला 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 यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला। रखवाला यीशु है रखवाला, ओ रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला। आपण जोरदार टाळ्यावरती आपण आपल्या जिवंत देवाची आपण आराधना करूया।
कारण की आपल्या देवामुळे आज आपण या ठिकाणी आहोत आणि त्या रखवाल्यामुळे आज आपण त्याची आराधना करत आहोत. आपण त्यामुळे आपल्या जिवंत देवाचे आपण पुन्हा एकदा आभार मानूया. आपण पुढील गीत आपण घेऊयात. तसंच मी एक सांगायचं राहिलो की आपल्यामध्ये आपले ब्रदर अनिल बोर्डे देखील आहेत, जे आपण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आपले क्वायर सोबत त्यांचा देखील आपल्यामध्ये सहभाग आहे, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूयात. आपण पुढील गीत घेऊया. आए हम तेरे चरणों में लेकर हम स्तुती. हे गीत होत असताना आपण आपल्या परमेश्वराच्या चरणी जाऊया, आपण त्यांना स्तुती अर्पण करूया, त्यांचं गौरवूया. आपण हे गीत होत असताना आपण आमचे तुम्ही सहभाग ठेवा आणि आपल्या देवाचं आपण नाव उंचवूया. आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. आए हैं हम तेरे चरणों में एक आवाजात लेकर हम स्तुति. हालेलुया, 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 हालेलुया. एक बार हालेलुया, 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 हालेलुया. प्यारे मसीहा, प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. फिर एक बार लेंगे हम. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. एक आवाज. हालेलुया, 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 हालेलुया. फिर एक बार गाएंगे. हालेलुया, सभी साथ में गाएंगे. हालेलुया.
हालेलुया 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 हम बच्चे हैं परम पिता के बढ़ना है हमें वचनों में हम बच्चे हैं परम पिता के बढ़ना है हमें वचनों में हम बच्चे हैं परम पिता के बढ़ना है हमें वचनों में हालेलुया 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 मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ मिलती है हमें तुझसे चंगाइया देता तू हमें पापों से मुक्ति एक आवाज में मिलती है हमें तुझसे चंगाइया देता तू हमें पापों से मुक्ति मिलती है हमें तुझसे चंगाइया देता तू हमें पापों से मुक्ति हालेलुया 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 हम तैयार हैं हम तैयार हाथ उठाएंगे हम हैं। एक साथ हाथ उठाएंगे यीशु तेरे लिए जल्दी आ तू हमको लेने हाथ उठाकर गाएंगे हम तैयार हैं यीशु तेरे लिए जल्दी आ तू हमको लेने हम तैयार हैं यीशु तेरे लिए जल्दी आ तू
हालेलुया 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 हालेलुया. आपण अजून एक गीत घेऊयात. पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा हे गीत होत असताना आपण आपले हात आपण आपल्या देवासमोर पसरूयात. आपले डोळे आपण बंद करूया आणि पूर्ण मनाने आपण हे गीत आपण परमेश्वरासमोर, या गीतावर आपण परमेश्वरासमोर जाऊयात. पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा घुटने टिका कर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए. घुटने टिका कर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ. पवित्र आत्मा पवित्र आत्मा मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु मेरा प्रभु सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ.
चरणों में पवित्र आत्मा। या सर्व गीतांबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देत आहोत. आपण आपल्या प्रार्थनेच्या पुढील भागात आपण जाऊया, पाहूयात परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो. मी पास्टर संजय जेम्स ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि आपल्याला परमेश्वराचा मार्गदर्शन द्यावा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत की आपणा सर्वांची उपस्थिती आज मुक्ती दिवसाची आम्हाला आठवण येते. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा मुक्तीन सोहळा आम्ही दरवेळेस साजरा करतो. त्या दिवसाची आम्हाला आठवण येते म्हणून आज 15 ऑगस्ट दिवशी आपण सायंकाळी सर्वजण घराघरातून ऑनलाईनद्वारे उपस्थित आला, त्यावेळेला आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. देवाचं आम्ही कौतुक करत आहोत की सत्य जीवन मंडळी फेलोशिप संबंधी आम्ही पाहतो की मंडळीचे प्रत्येक सभासद कुटुंब आहे, देवाविषयी आविषय आहे, मंडळीविषयी आविषय आहे आणि देवाच्या प्रत्येक गोष्टीविषयी त्यांची आवड निवड आणि उपस्थिती हे नेहमी आदरणीय आनंदाय असते. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करत आहोत. आपल्या सर्वांची घराघरात उपस्थिती हे तुमचं देवावरील प्रेम, देवाचं तुमच्यावरील प्रेम. कारण बायबलनुसार आम्ही पाहतो की इब्री 10:25 प्रमाणे की बंधूंसह एकत्र मिळणे हे नेहमी उन्नतीसाठी असतं, आनंदासाठी असतं. तर प्रार्थनास्थळ बंद असल्यामुळे आमचं एकत्र येणं होत नाही. 1.5 वर्ष प्रार्थनास्थळ जवळजवळ बंद आहे आणि जे आमचं बंधूंचं एकत्र मिळणं आहे, मंदिरातली एक आमची सहभागिता आहे ती होत नाही. ही दुःखदायक गोष्ट आहे. तरी वेगवेगळ्या माध्यमातून देव मंडळीला सांभाळत आलेला आहे, मंडळीचं संरक्षण करत आलं, मंडळीला हिंमत देत आला, धैर्य देत आलेलं आहे. सोशल मीडियाद्वारे दर बुधवारी देव आमच्याशी संपर्क करतो, मंडळीशी वेळोवेळी देव मार्गदर्शन करतो, सल्लामसलत करतो. त्यामुळे मंडळी स्थिर आहे, मंडळीतील लोक विश्वासाने चालत आहे, देव त्यांची काळजी घेते, देव त्यांना सुरक्षित ठेवत आहे. 1.5 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे. म्हणून आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देतो की सत्य जीवन मंडळी संबंधी देवाचं प्रेम, प्रत्येक सभासद हा देवाच्या दृष्टीने फार मोलाचा आहे. त्यावेळेला आम्ही देवाचा गौरव करत आहोत. तर महत्त्वाचा भाग आहे की आता आपण सर्व देवाच्या चरणी एकत्र आलो आहोत. मी या ठिकाणी उभा आहे, मी देवाच्या मेजावर उभा आहे. देवाच्या मेजावर असताना मी नेहमी नेटनेटकं जावं ही देवाची इच्छा असते. त्याचा आज तुमच्या घराघरात देवाची उपस्थितीमध्ये तुम्ही बसलेला आहात. लक्षात ठेवा, आज तुमच्या घराघरात देवाची उपस्थिती तुमच्या समवेत आहे. आम्ही ऑनलाईनद्वारे मला तुमच्या सर्वांचं घराघरातील प्रक्षेपण दिसत आहे, तुमची उपस्थिती. आम्ही देवासमोर बसलेलो आहोत आणि एका वेळी एकच आम्ही काम करू शकतो, 2 काम आम्ही नाही करू शकत. येशूने मला शिक्षण दिलं की देवासमोर येतो तर नीटनेटकं यायचं, व्यवस्थित यायचं. जसं मरियेने चांगला वाटला उचलला की ते देवासमक्ष बसून शांतीने देवाचं वचन ऐकत होती. मार्थे दगदग करत होती, गडबड करत होती, त्यामुळे गोंधळ होतो. तर आम्ही एका वेळी एकच गोष्ट करू शकतो. आता आम्ही देवाच्या चरणी बसलो, आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, देवाच्या उपस्थिती बसलेलो आहोत. मग आमचं सर्व कामकाज बंद करून देवाच्या चरणी बसलो. लक्षात ठेवा, स्थिर बसा, नेटनेटके बसा, व्यवस्थित बसा, कारण आम्ही देवासमक्ष ते बसलेलो आहोत. मोशेला देवाने सांगितलं निर्गम 19:10 की माझ्यासमोर ज्यावेळेस लोक घेऊन येईन त्यावेळेस नेटके करून घेऊन ये, व्यवस्थित करून लोकांना माझ्यासमोर आण. यहोशूला बी देवाने 5:3 सांगितले की माझ्यासमोर ज्यावेळेस लोकांना घेऊन येईन त्यावेळेस त्यांना शुद्ध पवित्र करून व्यवस्थित घेऊन ये. देव हा एक शिस्तीचा व्यवस्थित देव आहे.
त्यामुळे आम्ही शिस्त व्यवस्थेमध्ये देव काम करतो. ज्या ठिकाणी शिस्त नाही, व्यवस्था आहे, अविश्वास आहे, त्या ठिकाणी देव काम करत नाही. मग तुमची घराघरातील उपस्थिती देवासमक्षित आहे आणि एक गांभीर्य आहे. म्हणून आम्ही सर्वांनी याची काळजी घ्यावी. एका वेळी आम्ही एकच काम करू शकतो आणि एका वेळी एकाच गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करू शकतो, दोन गोष्टीकडे नाही. हे मंडळींनी प्रत्येक सभासदांनी घराघरी जे उपस्थितांनी लक्ष ठेवा आणि सहभागितेमध्ये जावा. चला आपण 2 मिनिटं प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मानायोग्य आमच्या प्रेमळ कणोदापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव पुन्हा करू आम्ही तुझ्या चिन्हत प्रभू. तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती आम्हावर व मंडळी विपुले त्यावर धन्यवाद करतो. परमेश्वर आहे तरी आपल्या लहान लेकराला काही क्षण काही सेकंद विसरते, पण तू सत्य जीवन मंडळी संबंधी न विसरणारा देव परमेश्वर. तू म्हणतो माझी मेंढर आहे, माझ्या मेंढरांसाठी मी आपला जीव दिलेला, रक्त सांडलेलं आहे परमेश्वर. मंडळी तुझ्या दृष्टीने फार मोलाचं, कारण मंडळीसाठी तू बलिदान दिलेलं आहे, यत्न केलेला आहे परमेश्वर. मंडळीसाठी तू रक्त सांडलेलं आहे, यासाठी की मंडळीची उभारणी आहे परमेश्वर. सत्य जीवन मंडळी तुझ्या दृष्टी फार मोलाचं आहे. प्रत्येक सभासद, प्रत्येक कुटुंब तुझ्या दृष्टी मोलाचं आहे परमेश्वर. महाज परमेश्वर 15 ऑगस्ट निमित्त परमेश्वर तू आम्हाला एकत्र केलं परमेश्वर. काही या दिवसाची आम्ही आठवण करतो की या दिवसात तू आम्हाला आशीष देतो, या दिवसात तू आम्हाला संभाषण करतो, या दिवसात पुष्कळशा गोष्टीची आमची तू हितगुजच्या गोष्टी करतो, त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. त्या दिवसाची आठवण करत परमेश्वर आम्ही सर्व आज तुझ्या चरणी एकत्र आलो परमेश्वर. या 1.5 वर्षाच्या काळात परमेश्वर, लॉकडाऊनच्या काळात, कोरोनाच्या काळात परमेश्वर तू मंडळीला सुरक्षित ठेवलं. अनेक प्रश्न, अनेक समस्या होत्या, अनेक अडचणी होत्या, अनेक भय दडपण होतं, पण वेळोवेळी परमेश्वर सोशल मीडियाद्वारे मंडळीला तू हिंमत दिली, धैर्य दिले, मंडळीचे प्रश्न समस्या सोडत गेला, लोकांना तू बरे करत गेला, त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. आज जे काय आम्हाकडे प्रभू तुझी कृपा आहे परमेश्वर, दया आहे परमेश्वर. आमची योग्यता पात्र नाही, पण तू आम्हाला योग्यतेचं लायकीचं बनवतो परमेश्वर. आजच्या सर्व भक्ती उपासनेमध्ये तो उभारा, तो दयेचं कुंपण, देवचे पहारे, त्रिव्यक्ती देवाची सहभागिता आम्हावरती ठेवतो, त्याचं घराघरातील लोकांबरोबर तुझी उपस्थित ठेव परमेश्वर. त्यांना अनुभव दे, त्यांना जाणीव करून दे परमेश्वर. सर्व सैतानी पाच मनुष्य 5 वाडखळ उधून टाक परमेश्वर. सर्व भक्ती उपासनेमध्ये तो उभारा परमेश्वर. हे सर्व चालण्यासाठी मजफराचं काम करत सहाय्यमत करून आमचं बोलणे करण्याद्वारे तुझे विचार, तुझे इच्छा जे हितकारक आहे, कल्याणकारक आहे, जे आशिष देणं ते प्रगट करून तुझं गौरव, तुझंच गौरव, तुझंच गौरव हो. प्रवेश नान मागतो म्हणतो आहे आमीस. ते देवाची स्तुती असो की देव आमच्यावर आहे. हा फार मोठा समय आहे. हा समय बदलत गेले, संकट आले, अडचणी आले, करोना व्याधी आले, वैद्यक गोष्टी आल्या, समय बदलत गेले, वातावरण बदलत गेले, परिस्थिती बदलत गेली. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या समयाला पण देव आमच्यावर राहिला. या समयाला बी मंडळीबरोबर देव राहिला. मंडळीकडे त्यांनी मंडळीच्या सभाला लक्ष दिलं, मंडळीच्या लोकांची त्यांनी काळजी घेतली, मंडळीच्या लोकांना त्यांनी पुरवठा केला. हे आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे की देव आम्हावर आहे म्हणून आमचा समय हा उत्तम आहे. कारण त्या समयाला देव सर्व गोष्टीची व्यवस्था राखतो, सर्व गोष्टीची काळजी घेतो. हा आमचा अनुभव आहे. म्हणून आम्ही देवाचे आभार मानतो, देवाची उपस्थिती करतो. तर आत्ता शास्त्राबाबत तुम्ही काही गोष्टी बोध घेत आहे. पहिले करंती करासपत्र याचा 2रा अध्याय, मी 9 मधून काही वचनं तुम्हाला सांगत आहे की पहिले करंती करासपत्र 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की कानांनी ऐकलं नाही, डोळ्यांनी पाहिलं नाही. कधी कानांनी ऐकलं नाही, डोळ्यांनी पाहिलं नाही, मनात कधी विचार आले नाही, मनात कधी कल्पना आली नाही. पण देवाची प्रीती आम्हा संबंधी त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे सर्व गोष्टी आम्हाला प्रगट केल्या. हे देवाची प्रीती की पवित्र आत्म्याद्वारे त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी प्रगट केल्या, सिद्ध केल्या. ही देवाची इच्छा आहे, तुमची माझी इच्छा नाही. रोम 9:16 प्रमाणे की ज्यावर मला दया कसू त्यावर मी दयाच करतो, ज्यावर मला कृपा कसू त्यावर कृपाच करतो. तुमच्या इच्छेवर नाही, माझ्या इच्छेवर देव बोलला.
देवाच्या इच्छेच्या गोष्टीचा आम्हाला अनुभव येतो. जे कानांनी आम्ही कधी ऐकलं नाही ते कानात आज आम्ही ऐकतो. देवानी, देवाचे शब्द, देवाची साक्ष अनेक गोष्टी जे डोळ्याने कधी पाहण्याचे आम्ही स्वप्नही पाहिलं नाही, पण आज डोळ्याने आम्हाला अनेक गोष्टी देव आम्हाला दाखवतो. मंडळीत आम्ही अनुभव घेतो, आम्ही देवाचा गौरव करतो. मनात कधी आम्ही विचार केला नाही, पण आज आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणात देवाचं वस्ती आहे. आज आमच्या मनात देवाचं कार्य आहे. आज मनात आमच्या अंतःकरणात देवाची उपस्थिती आहे. आमचं मन देवाने तयार केलं आहे. ती योग्यता, ती पात्रता देवाने आमच्यामध्ये तयार केली. हे आम्ही कधी ठरवलं नव्हतं, ही आमची योजना नव्हती, संकल्प नव्हती, तयारी नव्हती, पण देवाने आमच्यावर प्रेम केलं, देवाने आमची आठवण करून ह्या सर्व गोष्टी आम्हाला दाखवल्या. पुष्कळ लोकांना ह्या गोष्टीच्या साठी लोक भुकेले तहानेले, पुष्कळ लोक यासाठी भुकेले तहानेले. पुष्कळ लोक बी आज बी देवाला हाक मारतात, देवाला हाक मारून देवाला बोलवतात. एके दिवशी प्रार्थना करत असताना देवाने काही गोष्टी पवित्र आत्म्याचा प्रगट केल्या. त्यांनी सांगितलं की यहोशा आज पुष्कळ लोक मला हाक मारतात, पुष्कळ लोक मला शोधत आहे, पुष्कळ लोक माझ्याविषयी भुकेले तहानेले लोक आहे, ते रात्रंदिवस मला हाक मारतात, पण माझ्या इच्छेने मी लोकांना भेट देतो. जसे येशू म्हणाला लोक 19:10 प्रमाणे, जे हरवले ते शोधावस, तेच तारा सरवले. जे हरवले लोक आहे ते शोधावस, तारा सरवले. देवाची इच्छा आहे ती. मग आम्ही स्वतःला फार धन्य समजतो की देव आमच्याबरोबर आहे, देवाची कृपा आमच्यावर आहे, देवाचे अनुभव आमच्याबरोबर आहे. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. मी कोण आहे, मी कोण होतो, माझी योग्यता काय, पात्रता काय होती. मी एक पामर मनुष्य होतो, दुर्बळ होतो, अशक्त होतो, देवापासून पुष्कळ लांब होतो. माझं कुटुंब तसं होतं, पण देवाने ते कुटुंब शोधून काढलं आणि कुटुंबाचा उद्धार केला आणि देवाने सेवेसाठी पाचारण केलं. आज देवाची सेवा करतो. आज 32 वर्ष देवाचं सत्यजीव मंडळीमध्ये काम चालू आहे. मी देवाचा निरोप आहे. मी आज तुमच्याकडे देवाचा निरोप घेऊन आलेलो आहे, कारण मी देवाचा संदेश आहे, मी देवाचा सेवक, आणि हा मान, हा सन्मान इब्री 5:4 प्रमाणे देवाने दिलेला आहे. येशू म्हणला योहान 15:16 प्रमाणे, तुम्ही नाही निवडलं मला, मी निवडलं तुम्हाला. इब्री 5:4 प्रमाणे हा मान, हा सन्मान माझ्यापासून प्राप्त होतो, स्वर्गातून प्राप्त होतो, जगातून प्राप्त होत नाही. आणि हा मान सन्मान तिने आम्हाला दिला, म्हणून देवाचे मी आभार मानतो. ती योग्यता, ती पात्रता देवाने तयार केलेली. देवाने मला निरोप म्हणून ठेवलं मंडळीसाठी. माझा निरोप, माझा संदेश, माझे विचार, माझी इच्छा मंडळीपर्यंत पोस्ट कर. मंडळीची काळजी घे, मंडळीची देखरेख कर, मंडळीला चारा चार, मंडळीला पाणी पाच, मंडळीला हिंमत दे, मंडळीला धैर्य दे, मंडळीचं सांत्वन कर. यासाठी देवाने मला उभं केलेलं आहे. म्हणजे मी निरोप आहे देवाचं, की निरोप घेऊन येतो देवाचं. आज 32 वर्ष मंडळीला मी देवाचं मार्गदर्शन सांगतो. 32 वर्ष देव मंडळीला चालवतो, देवाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो. आत्मा मंडळीस काय म्हणतोय, प्रगटी 2:7 प्रमाणे, ज्याला कान येतो ऐको. पवित्र आत्मा मंडळी चालवतो. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली 32 वर्ष मंडळी मी चालवते. 32 वर्षात कधी फजिती झाली नाही. 32 वर्षात देवाचं प्रेम कधी अंतर देत नाही. देवाने मंडळीला आम्हाला कधीच अंतर दिलं नाही, एक सेकंदला मी नाही. 32 वर्षांनी दिलेले शब्द तो पूर्ण करत आहे, दिलेल्या वचनाची तो पूर्तता करत आहे. हा देवाचं कार्य आहे सत्यजीव मंडळीमधून. तुम्ही आम्ही अनुभवतो, आम्ही देवाचा गौरव करतो. देवाने तुमच्यासाठी, माझ्यासाठी योजना केली, संकल्प केला, सत्यजीव मंडळीची स्थापना केली.
तुमचं माझं तारण व्हावं, तुम्हाला मला जीवन प्राप्त व्हावं, तुम्हाला मला पवित्र आत्मा प्राप्त व्हावं, वरदान प्राप्त व्हावं, देवाचे आशीर्वाद प्राप्त व्हावं. आम्ही दुःखात, कष्टात, त्रासात, व्यसनात, आजारात, बंधनात, शापात आम्ही राहू नये यासाठी देवाने शोधून शोधून लोक काढले. सत्य जीवन मंडईमध्ये त्यांनी लोकांना दर्शन दिलं. सत्य जीवन मंडईमध्ये हा देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. मंडळी म्हणजे या मंडळीत लोकांना मार्ग दाखवला, मार्ग समजला, मार्ग देवाचं मार्गदर्शन समजलं. या मंडळीतून लोकांनी अनुभव घेतले. या मंडळीतून आम्ही लोकांना देवाचे विचार इच्छा प्रकट केली. ही देवाची इच्छा होती. बायबल का सांगता मी इपिस्करास 1:3 पाहणं की सृष्टीच्या स्थापनेपूर्वी देवानी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद प्राप्त व्हावं, तुम्हाला मला वरदान प्राप्त व्हावं. देवाने अगोदरच लिहून ठेवलेलं, देवाने अगोदर योजना करून ठेवली की सृष्टीच्या स्थापनेपूर्वी येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद करावा, आमचा उद्धार व्हावा, आम्हाला सर्व प्राप्त व्हावे. देवाने अगोदरच नेमून ठेवलेले. कसं द्यायचं, कुठे द्यायचं ते देवाने नियोजित केले, तुम्ही मी नाही. हे देवाची इच्छा होती, देवाचा संकल्प होता, देवाने प्लॅनिंग केलं होतं. देवाने ते आमच्या समोर आणून ठेवलं की मला मंडळीची स्थापना करायची. असे लोक माझ्याकडे की रजले गांधे लोक, दुःखी कष्टी लोक, असे लोकांना माझ्याकडे लोकांना शिक्षण दे, मी लोकांना बरे करेन, लोकांचा उद्धार करेन, लोकांना आश्वस्त करून टाकल, लोक बदलून टाकल. देवाने केलेलं भविष्य आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही आम्ही सर्व देवाचे सभासद आहो. मंडळीत तुम्ही आले, मंडळीत पूर्वीसारखे तर तुम्ही राहिले नाही. आज तुम्ही देवाचा तारणाचा अनुभव घेत आहे, पवित्र आत्मेचा अनुभव घेत आहे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला भेटत आहे. वेळोवेळी मायाद्वारे देव तुम्हाला वेळोवेळी सल्लामसलत करत आहे, हिंमत देत, धैर्य देत आहे, होणाऱ्या गोष्टी देव विदित करत आहे. देव आम्हाला सावधान करत आहे, देव आमची काळजी घेत आहे. या मंडळीतून आम्ही 32 वर्ष अनेक गोष्टी शिकलो, बरेच गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. अनेक आशीर्वाद त्या मंडळीतून देवाने दिले तुम्हाला मला. आणि 32 वर्ष मी काम चालवतो याचं कारण ती बुद्धी, ते ज्ञान, ती अक्कल देवाने मला दिली. कारण हे चालवायचं साधं काम नाही, मंडळी चालवायचं साधं काम नाही. मंडळीचे सभासदांना सांभाळायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांचे प्रश्न, समस्या, आजारांना बरं करणे, शैतांना धमकावणे, वेगवेगळे प्रश्न समस्या सोडवणे, लोकांना बंधनातून मुक्त करणे, परिवर्तन करणे, हे आपलं काम नाही, हे पवित्र आत्म्याचं काम आहे. पवित्र आत्म्याने मला ते देवाने भरलं. त्या आत्म्याने, त्या सामर्थ्याने, त्या ज्ञानाने, त्या बुद्धीने, त्या दानाने भरलं. त्यांनी सेवा सुरू केली. त्यामुळे त्यांनी ती बुद्धी, ते ज्ञान, अक्कल 32 वर्ष काम करतो. हे देवाने दिलेली बुद्धी, ज्ञान म्हणून. नाही तर मला करता नसतं आलं, हे आतापर्यंत समाप्त झालं असतं. पण 32 वर्ष समाप्त नाही आलं, कारण देव तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये उभा आहे. लक्षात ठेवा, साधी गोष्ट नाही. देव तुमच्यामध्ये माझ्या उभा आहे. देव तुमची माझी आठवण करतो, काळजी घेतो. त्यांनी संकल्प केले, योजना केली, मंडळी त्यांनी निर्माण केली. तुम्ही मंडळी विश्वास ठेवला, मंडळीच्या शिक्षणावर विश्वास ठेवला, सर्व गोष्टी प्राप्त झाल्या तुम्हाला. पापातून मुक्ती, आजारातून मुक्ती, मरणातून मुक्ती, शापातून मुक्ती, सुंदरसं जीवन देवाने सार्वकालिक तुम्हाला आम्हाला दिलं. देवाची सहभागिता, मंडळीची सहभागिता, तुमच्या माझ्या राहण्याची एक सोय देवाने केली. बुधवारचा वार तुमच्यामध्ये राहण्याची सोय केली, व्यवस्था केली. आठवड्यातून आम्ही जर एकदा येतो, देवाची भेट घेतो, स्तुती आराधना करतो, देवाला आम्ही विनंती करतो. सर्व देवाने नियोजित केलं, मी नाही केले. तुम्ही आम्ही त्याचा स्वीकार केला. मी देवाचं मार्गदर्शन किती देत गेलो तुम्हाला. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, हे शेवटी तुम्हाला समजा मी काय बोलतो. हे तुम्ही आम्ही स्वीकार करत गेलोय. त्यामुळे देव तुम्हाला अनुभव देत गेला की सत्य जीवन म्हणणं म्हणजे सत्य आहे. ते सत्य योना 8:32 प्रमाणे सत्य मी तुम्हाला विदित केलं. सत्य तुम्ही स्वीकारलं.
येशू म्हणला सत्य तुम्ही स्वीकाराल तेव्हा बंधनातून मुक्त व्हाल. म्हणजे सत्य काय? सत्य जीवन म्हणून देवाने सत्य लोकांना प्रगट केलं. सत्य इथं आहे. सत्य म्हणजे देव, म्हणजे देव आहे, देवाचं वचन आहे, देवाची उपस्थिती मार्गदर्शन आहे. या मंडळीत देव लोकांना विसावा देतो. हे सर्व देवाने नियोजित केले. 15 ऑगस्ट 26 जानेवारी मुक्ती दिन सर्व मंडळीला एकत्र करून आशीष देणे, तारण प्राप्त झालेल्या लोकांची भर करणे, हे सर्व गोष्टीची योजना ते संकल्प देवाने केला आणि त्याचा आम्ही अनुभव घेतो. नव्याने लोकांची बहीण भावाची भर आम्ही स्वीकारला आणि देवाने त्याला अनुभव दिला. आम्हाला अनेक आशीष आमच्यावर चालतात. आज अनेक आशीर्वाद घेऊन आम्ही चालतो, कारण हे देवाने आम्हाला दिलेलं आहे. साधी गोष्ट नाही. मी सांगितलं पुष्कळ लोक धुंडाळत ते पण नाही सापडलं. सुगी संपली, हंगाम आटपला, अजून तारण झालं नाही. इरम्या 8:20 प्रमाणे सुगी संपली, हंगाम आटपला, अजून तारण माहीत नाही. असे लोक जगात आहे. सर्वच गोष्टी सारख्या नाहीये. पारखायला पाहिजे की आम्हाला कुठून मार्ग देवाचा समजला, कुठून आमच्या जीवना परिवर्तन कुठे झालं आमचं, कुठे आम्हाला देव भेटला, कुठे आमचे अश्रू पुसले गेले, कुठे आम्हाला प्रेम भेटलं, कुठे आम्हाला आपुलकी आपलेसेपणा भेटला, कुठे आम्हाला आमच्यासाठी लोकांनी प्रार्थना केली, आमची काळजी घेतली, कुठे मला तारणाचा अनुभव आला, खात्री भेटली, पवित्र आत्मा भेटला, वरदान भेटलं, मार्गदर्शन भेटत आहे. कुठे मी बदललो. आज माझ्याकडे जे काय कुठून प्राप्त झालं मला सत्य जीवन म्हणजे फेलोशिपमधून देवाने तुम्हाला म्हणजे की हे देवाचं योजना संकल्प आहे. मी नाही दिलं संजय ठाकूर, देवाने नियोजित केले होते सर्व गोष्टी. मी स्वीकारलं ते. मी देवाचं कार्य स्वीकारलं, आमच्या वडिलांनी देवाचं कार्य स्वीकारलं. हे सर्व गोष्टी मी पाहतो, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनात केलं नाही. आज देवाने 32 वर्ष या गोष्टी मला दाखवते, आमच्या कुटुंबाला दाखवते, मंडळीला बी दाखवते, कामकीला बी दाखवते की जे डोळ्यांनी पाहिलं ते आम्ही डोळ्यांनी पाहतो, जे कानाने ऐकलं नाही ते देवाचा शब्द आम्ही कानाने ऐकतो. मनात कधी आमचे विचार नव्हते, पण आज आमच्या मनात देवाची वस्ती. कोणी केलंय? सर्व देवाने केलं. पण कुठून केलंय हे लोक विसरतात. देव नव्या नव्या संकल्प आणतो, नव्या नव्या गोष्टी आणतो तुमच्यामध्ये, मायामध्ये. कोणासाठी आणतो? देव जे काय करतो तुमच्या मायासाठी, हितासाठी, कल्याणासाठी करतो. ही मंडळी त्यांनी निर्माण केली लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी केलेली. मला जे वरदान दिलेले मायासाठी नाहीये. माझ्याकडे जे वरदान आहे मायासाठी नाही, वरदान लोकांसाठी देव मला, तुझ्यासाठी नाही, लोकांसाठी मी दिलंय तुला. हे तू लोकांची काळजी घे, लोकांची प्रार्थना कर, लोकांना सांभाळ, लोकांना नाशीतून वाचव. तेच काम चाललंय 32 वर्ष मी आपण काम करत आहोत. मंडळीचं महत्व समजून घ्या. मी काय सांगतो, मंडळी तुमच्या समोर माझ्या समोर देवाने कार्य केलं, सहज घेऊ नका. देवाला सहज घेऊ नका आणि देवाच्या कार्याला म्हणजे सहज घेऊ नका. लक्षात ठेवा. मी पाहिलं 32 वर्ष अनुभव. आज घराघरात मी जातो, लोकांची भेट घेतो. पूर्वीसारखे लोक राहिले नाही, त्यांची परिस्थिती राहिली नाही. आध्यात्मिक परिस्थिती, भौतिक परिस्थिती लोकांनी बदलून टाकली देवाने. इथून म्हणजे इथून आशीष दिले देवाने. आज घराघरात लोक बायबल वाचतात, प्रार्थना करतात, विश्वास ठेवतात, दरबुदरी उपस्थित राहतात. कोणी? पवित्र आत्म्याने तुम्हाला शिकवलं हे सर्व गोष्टी. आज घराघरात सर्व गोष्टीची शांती, लोक आनंदाने राहतात. खाण्यापिण्याचे हाल होते, कपड्याचे हाल होते, पण घराघरात आता अन्नाची रेलचेल आहे, वस्त्राची रेलचेल आहे, पैशाची रेलचेल आहे. कोणामुळे? देवाने दिले सर्व तुम्हाला. मला तुम्ही मिळवलं, मी तुम्हाला देवाचं मार्गदर्शन दिलं, तुम्ही ते ऐकत गेला. मी तुम्हाला देवाचा निरोप दिला. जसं यहोशा बायबल पाहतो की यहोशाला लोकांना मंडळीला त्यांनी निरोप दिला, मंडळी तू जे सांगतो तेच करलं आम्ही. यशस्वी झाले, विजय झाले, संपूर्ण देश प्राप्त केला त्यांनी. तुम्ही बी ते करतात.
जे करत नाही त्यांचं, जे करतात त्यांनी अनुभव घेतलेला आहे. कुठून कुठून लोक बाहेर काढले, मेंटल हॉस्पिटलमधून लोक काढले, जेलमधून लोकांना बाहेर काढलं, पोलीस किती अनेक गोष्टीतून लोकांना आम्ही बाहेर काढलं. का काढलं? प्रेम. कुठे कुठे लोक अडकले होते, व्यसनात होते, काही लोक नशेत होते, काही लोक रस्त्यावर होते, काही लोक सैतानी बंधनात रस्त्यावर पळत. असं लोकांना कोणी वाचवलं? कोणी काय? मंडईच्या लोकांनी घेतली, कामकरी लोकांनी. कोणी पाहिलं अशा वेळेस? मंडईतून देवाने पाहिलं आणि देवाने आम्हाला सांगितलं, या लोकांची काळजी घ्या, या लोकांना मायाकडे आणा, यांना आधार द्या, यांना सहाय्य करा, यांच्यावर प्रेम करा. मंडळीने केलं, ते आम्ही अनुभवतो. आज कुठं होतो आम्ही, कुठे राहिलो असतो, देव भेटला असतो आम्ही कुठे संपलो असतो सगळे लोक. कारण आम्ही स्वीकारलं. मंडळीला करोना व्याधी आली, 1.5 वर्ष मी झोपले असताना पवित्र आत्म्यानं उठवलं मला. यहोशा उठ 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 म्हणलात. झोपेची वेळ नाही, स्वस्थ बसण्याची वेळ नाही, उठ, काम सुरू कर आता फास्ट. वेळ आली, समय आला. मी जे अभिवचन दिलं होतं पूर्वी काही वर्षापूर्वी, आता त्याची पूर्तता होईल. गावातून, शहरातून, राज्यातून देश तुला पाठवला, मंडळी तिथं जाईल. वेळ आली, समय आली, सोशल मीडियावर तू जा, लोकांना संदेश दे. आजवर पुलपिटवर संदेश देत होतो मी, सोशल मीडियावर कधी गेलो नाही, कारण देवाने कधी सांगितलंच नाही आणि आमची बी इच्छा नव्हती, तयारी नव्हती. पण 32 वर्षानंतर मध्ये की देवाने तयारी करून सोडलो, आम्हाला तयार केलं लोकांना. त्यांनी देव कोणती गोष्ट पाठवतो त्यावेळेस तयारी करून पाठवतो. येशाला म्हणला जा, माझ्या लोकांना जाऊन संदेश दे, पण तयारी करून पाठवलं. इर्मिया म्हणला मी बाळ आहे, देवा मी कसं होतो, म्हणला तयारी करून त्याला पाठवलं. जा म्हणला मी आहे. मोशे म्हणला दाससगरातून लोकांना मी कसं काढू, देव म्हणला मी तुझ्याबरोबर सदैव राहीन. तयारी करून त्यांनी पाठवलं त्याला. त्यामुळे त्यांनी देवाची जी योजना संकल्प त्यांच्याकडून पूर्ण आल्या. सोशल मीडियावर तेच झालं, आम्ही देवाने पाठवलं, आम्ही गेलो. देवाने झोपडून टाकले, आम्ही स्वस्त बसू देत नाही त्याने. मला हे करायचं, मला ते करायचं. लॉकडाऊनच्या 1.5 वर्षाच्या काळात काय काय केलं मंडळींनी. लॉकडाऊन होतं, पण देवाच्या वचनाला लॉकडाऊन नव्हता ना, करता बी येणार नाही. आम्ही घरात बसतो, पण देवाचं कार्य चालू होतं. त्यांनी सोशल मीडियावर आणलं. सोशल मीडियावर तर मला लोकांना, माझ्या मंडळीला हिंमत दे, धैर्य दे. पण जे नवीन लोक आहे, जे करोनामध्ये भयभीत लोक आहे, अडचणीत लोक आहे, त्रासात आहे, हॉस्पिटलमध्ये, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. हा वेळ समय तुला गेलंच पाहिजे. हा वेळ समय गेला तर वेळ निघून जाते. 10 कुमारिकाचं 5 कुमारिका हुशार होत्या, 5 मूर्ख होत्या. वेळ आली, समय आली, दार उघडलं, शहाण्या कुमारिका निघून गेल्यात, 5 मूर्ख मागेच राहिल्या, दार बंद झालं. देवाची वेळ समयाला फार महत्व आहे. देवाच्या समयाला फार महत्व आहे. समय निघून गेला तर ती निघून जाते संधी आमची. देव दुसऱ्याला उभं करतो. ती समय आम्ही घालून नाही, त्या समयासाठी आम्ही मागे लागलो, कष्ट केलं, बरंच त्रास झाला, बऱ्याच गोष्टी आल्या, पण आम्ही मागे लागलो. देव मार्गदर्शन करत गेला आम्हाला, कोणती गोष्ट कशी करायची शिकवत गेला. आम्ही गेलो, सोशल मीडिया अनुभव घेतला आम्ही, पण देवाने पाठवलं, त्यामुळे अनुभव येणार 100%. अनेक लोकांसाठी प्रार्थना करणार, लोकांनी संदेश फोनद्वारे संपर्क केला. अनेक लोक आज बी संपर्कात आहे. अनेक लोक वाचवले देव. अनेक लोकांना घराघरात हिंमत आली, धैर्य आली. सोशल मीडियाचा अनुभव हे देवाने स्थापित केलं. आम्ही ते मान्य केलं, स्वीकारलं आणि त्यात अनुभव घेतला, आम्ही दिलं. आज बी चालूच आहे, ते चालूच राहणार आता. पण देवाने सुरुवात केलेलं काय, आम्ही काही काम केलं, उतरलं आणि त्यात चालू आहे काम. देव पोस्ट करते. ह्याला फार मत आहे की 1.5 वर्ष काळात देव काम करत गेला. 1.5 वर्षाच्या काळात त्यांनी सोशल मीडिया, ऑनलाईन सोशल मीडिया काम चालू केलं. दुसरी गोष्ट,
तो म्हणाला की मला सत्यजीवनमध्ये चर्चची स्थापना करायची आता. बघा, देव मला आता सत्यजीवन मंडळीची मला चर्चची स्थापना करायची, ही माझी इच्छा आहे, माझी योजना आहे, संकल्प आहे. आता मला हे करायचं. देवाने आम्हाला सांगितलं. आम्ही 32 वर्षापासून देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. आपण स्वतःहून कोणती गोष्ट करत नाही. कराल तर आम्ही फेल हो. आणि देव जे करतो ते स्थिर राहतं आणि ते टिकतं आणि ते कोणाला मोडता येत नाही आणि तोडता येत नाही. सोशल मीडियावर त्यांनी काम करता 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 तिथं त्यांनी लोकांमध्ये मंडळीचा विस्तार केला, कार्याचा विस्तार केला, आपली ओळख करून दिली लोकांना. ते करता करता तर मला आता वेळ आली, समय आली, चर्चची स्थापना कर. 32 वर्षानंतर मला सत्यजीवनमध्ये चर्च स्थापन करायचं. चल हे सर्व बदल, या हालचा सर्व नक्षा बदलून टाक, हे सर्व व्यवस्थित कर. हे मी नाही केलं. देवाच्या मार्गदर्शनाखाली सर्व हालचाल झाली माझ्याबरोबर असलेल्या लोकांची. देव मला असं सर्व व्यवस्थित सुंदरसं करून टाकायचं. मला ते एक चर्चसारखं सर्व गोष्टीचे निर्माण करायचं, बनवायचं मला. आज ते कार्य आम्ही काही महिने करत हो. देव आमच्या मागे लागला, हे मला पाहिजे. सोशल मीडियावरती चालू ठेवलं ते बी पाहिजे. चर्चच्या मला उभारणी करायची, चर्चमध्ये लोकांना काळजी घ्यायची, मला वेगळं माध्यम काम करायचं, ते हे उभारणी करायचं, सर्व गोष्टीची तयारी करा, रंगरंगोटी करा, सर्व गोष्टीची व्यवस्था करा. मला त्या चर्चमध्ये बी काम करायचं. काही महिन्याचं काम चालू आहे आमचं. देवाने आम्हाला मदत केली, सर्व गोष्टी केल्या, पण हे उभारला. हे 1.5 वर्षात लॉकडाऊन होतं, पण लॉकडाऊनमध्ये देव काम करतो पवित्र आत्मा. हा वेळ समय त्यांनी मंडळीची उन्नतीसाठी, विकासासाठी, विस्तारासाठी वापर केला त्यांनी. बघा, अभ्यास करा. देवाच्या वचनाला लॉक करता येत नाही. देवाने अजून फैलाव करून टाकला. करोनाव्याधीमध्ये मंदिरं बंद आहे, पण कार्य त्याने अजून फैलाव करून टाकला. त्याने घराघरात मंडळीचं नाव गेलं, घराघरात मंडळीची ओळख झाली आमची. देवाने केलं बघा असं. ते स्वीकारतो आम्ही. असं ते म्हणजे चर्चची स्थापना त्यांनी केली, उभारणी केली. ह्यातून आम्ही पाहतो की ह्या सर्व काळात ह्या सर्व गोष्टी आपाप्त होत नाही. यासाठी पुष्कळचा खर्च झाला. सांगायचा उद्देश मला, देवाचं कार्य फुकट चालू आहे. प्रगटी 21 प्रमाणे मी फुकट झऱ्याचं पाणी फुकट पाजन, जीवनी झऱ्याचं पाणी फुकट लोकांना पाजन. पण पाणी इथून तिथं पोचचं करायचं. पाण्याचं माझ्याकडे घागर आहे. तारणाचं पाणी गावातून, शहरातून, राज्यातून प्रवेश करायचा, प्रवास करायचा खर्च आहे. लोकांपर्यंत पोचचं करायचं, सोशल मीडियाद्वारे पोचचं करायचं. सर्व गोष्टी आल्या. चर्चची उभारणी करायची, चर्च सर्व गोष्टी करायचं. यासाठी पुष्कळचा आम्ही तरतूद केली. खर्च बी पुष्कळचा आला आहे. काही लोकांनी मे महिन्याची तयारीसाठी काही आम्ही उभारणी केली होती, मोठी सभा. लॉकडाऊनमुळे ते आम्ही थांबवलं आणि त्यामुळे सर्व गोष्टी आम्ही इथं आणल्या त्या. आणि देवासाठी आम्ही सर्व उभारणी केली. पुष्कळचा पैसा होता. पूर्वीचं कार्याची पद्धत वेगळी, आता कार्याची पद्धत वेगळी आल्यामुळे आता खर्च जास्त आहे. लक्षात ठेवा, आता खर्च जास्त आहे आणि विस्तार जास्त आहे कार्याचं. पण पुष्कळसे लोक त्यासाठी उभे राहिले. लक्षात ठेवा, पुष्कळसे लोक काही ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला. आज पाहतो तुम्ही, सोशल मीडियावर गेलो, काही नव्हतं आपल्याकडं. देव म्हणला जा, आम्ही गेलो, सर्व गोष्टी उपलब्ध होत गेल्या. सर्व गोष्टी मंडळीतून उपलब्ध होत गेल्या. बाहेरून काय नाही, सर्व गोष्टी देवाने मंडळीत उपलब्ध केल्या. आणि ते ज्ञान, ती बुद्धी, ते सर्व गोष्टी मंडळीतून तयार केलं, मंडळी लोकांकडून केलं.
देवाने शिकवलं आम्हाला, करून घेतलं आमचं, चालू आहे आज पण. त्यात बऱ्याच लोकांचा हातभार बी आहे, पण इथून पुढे आपला खर्च वाढत जाणार, कारण कार्याचा विस्तार वाढत चाललेला आपला. त्यात चर्च पण आलेलं आहे आमचं. चर्चची स्थापना की देवाने केलेली आहे. सत्यजीवन मंडळीची स्थापना देवानेच केली. मी काय म्हणतो, लक्षात ठेवा, सत्यजीवन मंडळी फेलोशिप स्थापना करणारा देव असतोय. तिथं तुम्ही तारण घेतले, जीवन घेतलं, पवित्र आत्मा घेतलं, वरदान घेतले, आशीर्वाद घेतले, आणि घेता 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 घेतच आहे. तोच देव इथं सत्यजीवन मंडळी चर्चमध्ये उभा आहे. तोच देव इथं उभा आहे का? खोळा आहे का तो? त्याने असं का केलं? आणि 32 वर्षानंतर त्याने असं का केलं? वेळ समय तोच देव म्हणला मी इथं उभा आहे. करतो काय देव? हा बी प्रश्न आहे तुमच्या माझ्या. देव म्हणला मंडळीची स्थापना कर, कोणाला बळजबरी करू नको, जो तो आपल्या इच्छेने येऊ दे. कोणाला बळजबरी नाही केली मी. सभासद नाही, काम करेन, आणि कोणाला मी बळजबरी नाही केली, आणि करत बी नाही मी. देव मला सत्यजीवन मंडळी फेलोशिपने मी सर्वांना आमंत्रण करतो, सर्वांना बोलवतो, सर्वांना हाक मारतो की अहो कष्टी भारतजन तुम्ही सर्व मजकड्या, मी उत्साह देईन, मी तारण देईन, जीवन देईन. सत्यचे जीवन मंडळी चर्चमध्ये कोणाला हाक मारू नको, बोलू नको. मला ताकीद दिली देवाने. सत्यचे जीवन मंडळीमध्ये चर्चमध्ये कोणाला आमंत्रण देऊ नको. तो इकडे द्या आमंत्रण. फेलोशिप इथं नका द्यायचं. बघन मी काय करतो. चर्चची स्थापना कोणासाठी केली देवाने? तुमच्या माझ्यासाठी केली, नवीन येणाऱ्या लोकांच्यासाठी केलेली आहे. फेलोशिपमध्ये कार्य चालूच राहणार आहे. चर्चमध्ये काम कसं करणार आहे ते रहस्य आहे, ते गुड गोष्टी ते मी नाही खोललं आणि देवाने नाही खोललं. तो काहीतरी करणं तर उत्तमच असणार, कारण फेलोशिपमध्ये आम्ही अनुभव घेतला, त्याने जे काय केलं ते उत्तमच केलं ना. उत्तम गोष्टी घेऊन फिरतो आज. मग इथं तो काय करणार? ते रहस्य आहे, ते गहन गोष्टी, ते गुड गोष्टी, ते देवापाशी आहे. कारण देव कोणती गोष्ट नव्या नव्या संकल्प, नव्या नव्या योजना आणतो, त्यात फार हित असतं, त्यात फार मोठे आशीर्वाद असतात. उगीच करावं म्हणून ती कोणती गोष्ट करत नाही देव. बायबलमध्ये पाहतो नव्या नव्या गोष्टी मी आणन, मग ते भविष्यासाठी हिताचे राहीन, तुमच्या कल्याणाचे राहीन, म्हणून चर्च आणलं. तो फेलोशिपमध्ये काम करतो, चर्चमध्ये बी काम करणार. पुष्कळसे लोकांनी विश्वासाने तयारी दाखवून सभासदपद स्वीकारलं. पुष्कळसे लोक मंडळीत त्यांनी स्वीकारलं, त्यांनी मान्य केलं. देवाने आमच्यासाठी फेलोशिप केली, देवाने आमच्यासाठी चर्चची व्यवस्था केली. काय पवित्र विधी, पवित्र गोष्टीचं सहभाग त्या ठिकाणी होणार आहे. अजून काही गोष्टी ते मी सांगितल्या नाही कोणाला, पण लोक उतरले, त्यांनी सभासद पद स्वीकारलं स्वयंस्फूर्तीने. हे देवाने केलेले. कोणासाठी केले? आमच्यासाठी केलेले. कारण देवाने मला अगोदरच ताकीद दिलेली आहे, बळजबरी नाही. कारण देव सर्वांना ओळखतो, देवाला सर्व माहीत असतं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की बोलू नको आता, तू मी बघतो आता काय करायचं. आणि मी पारखल. उतरले लोक चर्चमध्ये, त्यांनी सहभागिता येत नाही, आशीर्वाद प्राप्त झाले. काही देवाच्या विधी सहित त्यांनी फेलोशिप उभी केली. तो चर्च बी उभं करणार. तो कोणाचा मोताज नाही, तो माझा बी मोताज नाही, कोणाचं काम करीचं मोताज नाही, कोणाचं सभासदचं मोताज नाही की जो कारण सांगतो त्याचाही मोताज नाही देव. त्याला जे करायचे ते योजना संकल्प तो उभी करणार. तुझ्यासारखे 56 यहोशुआ मी उभं करन, पण माझं कार्य मी करून घेईन, माझी योजना संकल्प मी पूर्ण करन. देव कोणाचा मोताज नसतो. पण दिलेली संधी, मी काय म्हणतो, दिलेली संधी ओळखता आली पाहिजे. देव जे काय करतो ते समजलं पाहिजे आम्हाला.
लक्षात ठेवा मी काय म्हणतो. देव काय करतोय नीट समजून घेतलं पाहिजे. देव का साधा देव आहे का? तो सर्वात महान देव आहे. तो सर्वसमर्थ देव सर्वात महान देव आहे, सर्वव्यापी देव आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. त्याच्या योजना संकल्प तुमच्या माझ्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ते माणसाला कळत नाही, समजत बी नाही. पुढे समजतात काय करणार आहे. त्याने केलं आणि तो करत आहे आणि तो करणार पुढे. त्यात रस आहे, त्यात गहन गोष्टी आणि ते त्यातच राहणार गुप्त. मग इथं सर्वांना आमंत्रण आहे, इथं नाही. इथं स्वयंस्फूर्तीने लोक येऊ दे, मला बोलू नको कोणाला. पण आम्ही स्वीकारतो. आम्ही देव जे करण त्यामध्ये आम्ही आनंद करतो, उत्साह करतो. कारण या गोष्टी आम्ही अनुभवतो. आता फेलोशिपचा आम्ही अनुभव, आता तर चर्चचा आम्ही अनुभव करतो. हा मान हा सन्मान देवाने आम्हाला दिलेला आहे. फेलोशिपमध्ये कार्य करण्याचा मान सन्मान, आता चर्चमध्ये काम करण्याचा आम्हाला अनुभव दिला आहे. मान सन्मान देवाने आणि ती योग्यता पात्रता देवाने तयार केली. पवित्र विधी, पवित्र सर्व गोष्टीच्या सहभागिता देवाने आम्हाला ती अधिकार दिले. बहुमान झालात. एक गोष्ट आम्ही चांगली करतो. देवाने दिलेली गोष्ट, आम्हाला दिलेलं कोणती गोष्ट, देवाने दिलेलं कोणती गोष्ट कार्य आम्ही व्यवस्थित करतो, प्रामाणिकपणे करतो. देव दुसरी गोष्ट आणतो. लक्षात ठेवा. देव दुसरी गोष्ट आणतो, तिसरी गोष्ट आणतो, वाढवतो. कारण आम्ही ती व्यवस्थित करतो. अनुभव घेतो. आस्वाद, हे आस्वाद आहे. सोशल मीडियावर आस्वाद आहे. अनेक लोकांची संपर्क आहेत. नवे नवे अनुभव, नव्या नव्या गोष्टी, नवे नवे लोक. फेलोशिपचा अनुभव आहे. आता चर्चचा बी अनुभव आहे. वेगळ्यामधून तू काम करते. देव तुझा देव परमेश्वर अनन्य देव आहे. वेगळ्यामधून तो काम करते बघा सगळं. तुम्ही मी पाहत आहो. तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, मनात आमच्या पवित्र आत्म्याचं काम चालू आहे. कशामुळे? देवाचं प्रेम, देवाची इच्छा त्यांनी दाखवलं. आमचे पूर्वज होते, आमच्या वडिलांचे पूर्वज, त्यांना नाही दाखवलं देवाने. आमच्या वडिलांचे जे पूर्वज लोक होते, आमच्या वडिलांपासून सुरुवात केली, पण आमच्या वडिलांचे पूर्वज त्यांना नाही भेटले. आमच्या वडिलांपासून स्टार्ट झालं. देवाची इच्छा होती. मग आम्ही धन्य आहो. आम्ही स्वतःला धन्य समजतो, देवाचा धन्यवाद करतो. देवा तू आमच्यासाठी हे केलेलं आहे. आम्ही कोण होतो, कुठे होतो, कसं होतो, पण तू आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला या गोष्टीत सहभाग दिला. सेवक पदाचा मान दिला, कामकरीचा मान दिला, सभासमानाचा मान दिला. आम्हासाठी एक सुंदरसं घर तयार केलं तू, विश्राम घर, सत्याजीव मंडळी फेलोशिप. आम्हासाठी सुंदरसं चर्च तयार केलं. तोच तू तिथं बी तूच तो आहे. तिथं तो काय आश्वाद देतो त्यालाच माहिती. पण बहुमोल असणार. आणि त्यांनी पुढचा अधिक विश्वास दाखवला. अधिक विश्वास. त्या लोकांसाठी तो अनुभव आहे. देवाच्या मागे चालणारे लोक, हे लोक खरे म्हणून अनुभव घ्या. देवाचा मी गौरव करतो. आणि आनंदाची गोष्ट की आपला मंडळीचा देव फैलाव करत आहे. मंडळीची देव मला मी ताराप्रमाणे चमकवल. यहोशू तुला मी ताराप्रमाणे चमकवल. हे भविष्य आहे. देव ते करत आहे. आम्ही स्वतःहून नाही करत. हा मान, हा सन्मान, ही शोभा, ही चमक देवापासून आहे. लक्षात ठेवा. त्यात सामर्थ्य आहे. ही ओळख देवाने करून दिलेली. आमची ओळख आम्ही नाही केली. देवाने आमची मंडळीची ओळख करून दिली. देवाने आमची ओळख करून दिली लोकांना. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. मग आम्ही आनंद करतो, उत्साह करतो की आम्हावर देव आहे. अनेक मुक्तीन आमच्या लॉकडाऊनमुळे थांबले. देव कुठं थांबला? दर बुधवारी सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्याशी बोलतोच, तो मार्गदर्शन करतोच.
मी निरोप तुम्हाला देतोच. देव तुमची माझी काळजी घेतो ना, आठवण करतो तुमची माझी. आज मुक्तीला बी त्यांनी आठवण केली, मग आम्ही सर्वांना एकत्र केलं. जे उपस्थित झाले ते आश्वस्त झाले, ते उपस्थित सर्व आश्वस्त झाले. ते आज्ञेचं पालन करत देवासमोर समोर आले. फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, देवाचा आभार मानतो. पवित्र आत्मा काम करते आणि पवित्र आत्मा वेगवेगळ्या माध्यमातून मंडळीत काम करून पुढे चाललेलं आहे. आम्ही त्याच्या मागे चाललो. सर्व लोक त्या मागे चाललो आम्ही. देव देव करतो ते आम्ही मान्य करतो, त्याचा अनुभव घेतो. आम्ही आश्वस्त होतो. स्वर्गात आम्ही जाणार आहोत. काय घेऊन जाणार आहोत? अनेक आशीर्वाद. देव आम्हाला स्वर्गात समजून आम्हाला काही आशीर्वाद देवाने त्याला आम्हाला दिले. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो, आभार मानतो. आता आमचं सर्व एकत्र येणं हे आनंद आहे. पण आम्ही एकत्र आज महत्त्वाचा भाग की आज आम्ही एकत्र बसून प्रार्थना बी करणार आहोत की देवाने प्रार्थनेचं उघडावं, सर्व लोक एकत्र यावं, सर्व लोकांनी सहभागिता भेटावी, सर्वांना देवाची मंडळीची बंधूंशी एकत्र मिळण्याची देवाणघेवाण बऱ्याच गोष्टी जे ऑनलाईनवर होत नाही ते मंदिरात समक्ष होणार. यासाठी आमची प्रार्थना आहे की देवाने प्रार्थनासह लवकरच उघडावून सुरू करावं. पण आता महत्त्वाचा भाग की मी म्हणालो की मंडळीचं कार्याचा विस्तार चालला, सर्व गोष्टीचं वाढ होत चाललेली आहे. अनेक लोक भेटीगाठी करत आहे, वेगळं मानून लोक भेटत आहे. मग देवाने सांगितलं की चल आता तू ऑफिस बी बांधकाम कर. पहिले देवाने ऑफिस तयार केलं. माझे लोक येतील तुला भेटायला, माझे लोक येतील, तू काय त्यांना घरात बसवणार का? मी नाही बोलतो, देव बोलतो. माझे लोक येतील तुला भेटायला येतील, मंडळीला भेट द्यायला येतील, त्यांची जे काही त्यांचे प्रश्न समस्या त्यावेळेस ते तुझ्या घरात बसवणार का तू त्यांना? त्यासाठी त्यांची व्यवस्था कर. मग त्यांनी आम्हाला मार्ग शिकली, त्यासाठी ऑफिसची तयारी कर. तयार केलं आम्ही लॉकडाऊनमध्येच. सुंदरसं ऑफिस देवाने तयार केलं. तो मला मी तिथं राहीन, तिथं लोकांना अनुभव देईन. काही लोक ऑफिसमध्ये बसून प्रार्थना करतात, तिथं काम करते देव. तिथं बसून आमचे कामकरीमधून बसून प्रार्थना, तिथं उत्तर देते देव. मी तर तिथं बी आहे. मला देवाने बांधलं ते. त्यानंतर चर्च त्यांनी बांधलं. अनेक गोष्टी आता करत आहे ना, अनेक गोष्टी आम्ही खर्च करत आहे. अनेक जसं आम्ही पाहिलं की देशातून विदेशापर्यंत जावं, त्यासाठी पेज तयार केला आम्ही. सोशल मीडियावर आमचं सत्यजीवन मंडळी किंवा संजय जेम्स ठाकूर मिनिस्टर पेज तयार केले. नव्या संस्थेची स्थापना केली. चर्चची स्थापना, संजय जेम्स ठाकूरची मिनिस्ट्रीची स्थापना, सर्व टी लॉकडाऊनमध्ये देव करत गेला. स्वस्त नाही बसलो आम्ही. सरकारने घरात बसवलं, पण देवाने आम्हाला बाहेर काढून काम करायला लावलं आणि करून दाखवलं देवाने. सर्वात महत्त्वाची गोष्ट ते कामं झाले आमची आणि होते. पुष्कळचा खर्च झाला आणि होणार बी. देण्याविषयी आमची उत्कंठा नेहमी असते. तर त्यात काही लोक आहे, काही उदाहरणं मी देऊ शकतो. पुष्कळ लोक असं आहे की ते मंडळीसाठी विचार करतात, मंडळीचा विचार करतात, येता जातात नाही, विचार करतात की मंडळीसाठी आपण काय केलं पाहिजे. या देवाने या मंडळीतून आम्हाला अनुभव दिला, मंडळीतून नाशातून वाचलं, जीवन दिलं, आशीर्वाद दिलं. आज सर्व बदललंच, पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे. काय केलं पाहिजे मंडळीसाठी, चर्चसाठी काय केलं पाहिजे, हे सर्व खर्च तर झालेला आहे. मंडळी तर आपली मध्यम स्थितीमध्ये आहे. अनेक रुपये आम्ही कोणाकडून डोनेशन घेत नाही.
32 वर्षात 1 रुपया बी डोनेशन कोणाकडून घेतलं ना बाहेरून बी. एका अधिकाऱ्याने आता आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं 32 वर्ष तुम्ही काम करताना 1 रुपया तुम्ही डोनेशन घेतलं नाही, कसं काम केलं तुम्ही लोकांनी. ख्रिश्चन व्यक्तीने अधिकाऱ्याने प्रश्न केला 32 वर्ष तुमचं सत्यम काम चालू आहे, 1 रुपया तुम्ही डोनेशन नाही घेतलं, कसं काम केलं तुम्ही लोकांनी. देव जे काही मंडळींनी दिलं त्यातून देवाने ब्लेस करून सर्व विस्तार केला, वाढवलं. 2 मासे 5 भाकरी ब्लेस करणारा देव आज बी उभा आहे. फेलोशिपमध्ये उभा आहे, सोशल मीडियामध्ये उभा आहे, चर्चमध्ये उभा आहे. तोच देव आमच्याकडे आहे. त्याने हवे 1 रुपया न घेऊन मंडळी चालवून दाखवतो मी. 50 रुपये भोजनाचे लोकांकडून जेवण पुरून दाखवतो, उरून दाखवतो मी. तेच करतो आपण मुक्तीला. असं मी करतो. हे ब्लेसिंग आहे देवाचं. काही लोक विचार करतात देवासाठी काय केलं पाहिजे, देवाने आमच्यासाठी केलं मग आम्ही त्यातून काहीतरी देवासाठी करतो. पुढे आले लोक, बरेच जण पुढे आले. आताच उदाहरण आहे, आता प्रत्येक गोष्टी नाव मला आठवत नाही. आम्ही सोशल मीडिया कॅमेराची आम्ही धडपड करायचो, कॅमेरा भाड्याने आणायचो. दर बुधवारी लोकांपर्यंत पोच झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. त्यातून काही मंडळीच्या कुटुंबांनी पाहिलं कॅमेरा महाग आहे, जवळजवळ 1.5 लाख आहे त्याची किंमत, महाग बी. ते मग त्यावेळेस एक कुटुंबाने ठरवलं की आपण मंडळीसाठी कॅमेरा देऊ. आता गरज आहे, हप्त्याने देऊ, काय करून पण देऊ, गरज आहे. आशिष खरे, दया खरे जे काम करीत मी गातो, दोघांनी विचार केला पती पत्नी आपण मंडळीसाठी काहीतरी करू, हप्त्याने पैसे लोन बी काय करू पण देऊ. दिला. आज प्रक्षेपण तेच कॅमेरा 1.5 लाख. आम्ही मंडईचे सर्व रंगूट केली, बरेच लोक पुढाकार घेतला. लोक आम्ही शिल्डवरती मानलं मंडईचं जे पावसाचं आपल्या लोकांची त्रुटी होऊ नये, पावसात लोकांची व्यवस्था देवाने व्यवस्था केली. आम्ही स्वतःहून आम्ही सर्व मंडईच खर्च केला. काही लोक उतरले, काही लोक म्हणाले त्यात आहे काय नाव मी नाही घेत. 1 लाख खर्च आला तर 40% मी देणार, 40,000 माझे राहीन. मी नाही सांगितलं त्यांना, मी आजपर्यंत कोणा बोललोच नाही 32 वर्षात. पुढे लोक आले, हा आमचा हात, नुसतं पैसा नाही तर आमचं श्रम बी घेईल, आम्ही बी वापरतो, आमचा बी उपयोग करा देवासाठी. बरेच लोक म्हणाले पैसा नाही तर आमचा बी वापर व्हायला पाहिजे देवासाठी, आम्हाला बी उपयोग होऊ द्या देवासाठी. गरिबीत आर्थिक स्थिती बरोबर नसताना बी संकटात पण बऱ्याच लोकांनी मसुजातील लोकांनी देवासाठी दान दिलं. आणि पाऊल म्हणलं हे सर्वात मोठं दान. संकटात अडचणीत देवाची सेवाचं वृद्धी व्हावी, देवाची सेवा गावातून पुढच्या गावात पोचतो व्हावी म्हणून गरीब लोक होते, संकटात लोक होते, त्यांचं तारण झालं होतं, पण त्यांनी त्यातून बी देवाला दिलं. पाऊल म्हणलं फार मोठं दान आहे. दान किती पण फार मोठं औदार्याने लोकांनी दिलेले, देवाने ते ब्लेस केलं. गावातून शहरातून पुढे सर्वकडे फिरलं, ते उपयोग झाला त्याचा. ही प्रवृत्ती त्यांच्याकडे होती. मी म्हणत नाही आपल्या मंडळीत लोकांकडे बी, सभासदांकडे बी, आपल्या मंडळीत बी लोक आहे की ते देण्याविषयी उत्सुक आहे. कमी देऊ जास्त देऊ उत्सुकता आहे, कारण ही गुण मायापासून देवापासून तयार झालेलं आहे. पण आता आम्ही मंडळीत सर्व विचार करतो, अनेक लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे. अनेक दुःखी लोक, कष्टी लोक, त्रासात लोक एकदम पोचवायचं, तिथपर्यंत आम्हाला स्वार्थ नाही, ते लोकांना वाचवायचं कसं. वेगळ्या मधून लोकांना मदत करतो.
सर्वच गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करतो. लॉकडाऊनमध्ये मी केली. अनेकाने वेगळ्या माध्यमातून मी काही लोकांच्या अडचणी अनेक कोणी ते वेगळा भाग औषधे देवाने सांगितलं मला. बघा, देव मला सांगत गेला, मी तसं करत गेलो. पण आता मी काय होतं की आता मला पुढे यायचं. देण्याशी आमची अधिक विश्वास वाढला पाहिजे आणि अधिक पुढाकार आम्ही घेतला पाहिजे इतरांसाठी. जो इतरांसाठी करतो देव त्यासाठी करतो. लक्षात ठेवा, आम्ही इतरांकडे पाहतो, देव आमच्याकडे पाहतो. इतरांसाठी आम्ही काहीतरी करतो, देव आमच्यासाठी करतो. ब्लेसिंग सर्वात मोठे आशीर्वाद ते दे देवाने, त्यातून मी काहीतरी देतो. कारण मंडळीतून सत्य चालले, सत्य काम चालते. सत्याचे म्हणजे सत्य काम होतं, त्यात असत्य नाही आहे. मी जे काही इथं देईन त्याचा योग्य वापर केला जातो, योग्य प्रढावाला तर लोकांपर्यंत पोचतो. ते कसं हे सत्य आहे. देव ते ब्लेस करतो. आज आम्ही बघतो का आमच्याकडे काय होतं, 1991 मध्ये काहीच नव्हतं. आज सर्व गोष्टी उपलब्ध होत गेल्या, सर्व गोष्टी उपलब्ध होत गेल्या. प्रार्थनास्थळाची व्यवस्था, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची व्यवस्था, सर्व गोष्टी उपलब्ध घरी देवाने केल्या. देव म्हणला मी सर्व उपलब्ध करत राहीन, चालत राहा, सर्व आशीर्वाद देत जाईन. देत गेला देव, सर्व वाढवत जाईन, सर्व वाढत गेलेलं आहे. तुम्ही याल भक्ती उपन मंदिरात याल तर मला त्या सर्व गोष्टी दाखवलं. मी काय काय केलं देवाने, समक्ष दाखवलं. कुटपुटून आपली स्वार्थपत्नी कसं कसं लोक वाचवलं ते बी दाखवलं मी तुम्हाला. हे काम आपल्या मंडळीतून देव करतो आणि त्या मंडळीचे आम्ही सभासद आहोत. एक कुटुंब आहे आमचं. आपल्या घरातून एक कार्याचा विसरतो म्हणून आम्ही फार महत्त्वाचे लोक आहोत. सर्व गोष्टीत सहभाग घ्या, सर्व गोष्टीत आमचा सहभाग असो, सर्व गोष्टी तुमचा माझा हात असावा. कमी असो जास्त त्याचा नाही, हात असावा. सर्व गोष्टीत पुढाकार घ्यावा. देवाच्या गोष्टीची सर्व गोष्टी अधौर्य दाखव. लहान लहान लेकरे माझ्याकडं मंडळीला देण्याविषयी त्यांचे डबे आले माझ्याकडे. आता मुक्तींचे डबे आता आहे त्यांचे माझ्याकडे आता काल आले. देण्याविषयी लहान लहान लेकरांमध्ये उत्कंठ आहे. आपल्या खाण्यातून ते देवासाठी साठवतात, मुक्तींसाठी माझ्याकडे पोचणार आहेत. तिथं किती मोठी सवय देण्याची, घेण्यापेक्षा देणे देवाचं गुण आहे. आईवडिलांपासून ते पाप लागलं मुलांना. ज्या घरात ह्या गोष्टी ते घर तर आशीर्वाद दे. म्हणजे ह्या पद्धतीने आपलं कार्य चाललं आहे. वाढीव काम आहे. फेलोशिप, सोशल मीडिया, चर्च तिने कोणते काम करते, ह्याचा त्याचा मिलाप नाही. हे वेगळं काम आहे, ते वेगळं काम आहे. लक्षात ठेवा, सर्व वेगळा भाग आहे. उद्देश देवाचा एक आहे, लोक वाचवणे, लोक तयार करणे. याचा आम्ही अनुभव घेऊया. आज तुमची उपस्थिती आनंद आहे, आदरणीय. देव तुम्हाला पाहतो. देव तुम्हाला आशीष देव. तुमचे मनोदय पूर्ण करो. आज प्रार्थना स्थळ उघडून सर्वांना एकत्र करो. पुढे बघू. पण आमच्यावर देव आहे आणि देवाच्या मार्गाने आम्ही चालतो. त्यामुळे मी कोणाचं ऐकून घेत नाही, कोणाला मी जुमानत नाही. माझ्या मी चर्चचं एका चर्चचं मेंबर आहे. मी बी माझं कुटुंबीय आहे. चर्चच्या फादरने मला सांगितलं की तुझं नाव मी काढून टाकतो चर्चमधून. तू काम करतो दिवस, तुला मी काढून टाकतो. काढून टाका, काय फरक नाही पडत. काढून टाकलं त्याने. आणि एवढे वर्ष माझे कुटुंब चर्च मेंबरच होते, मेथोडिस्ट चर्चचे याचे. मला बाजूला केलं, हरकत नाही म्हणलं.
आणि आज देवाने चर्चची स्थापना करून टाकली. सगळं रूपांतरच करून टाकलं देवानं. कारण मी देवाच्या नियमाचं पालन करत गेलो, मंडळीला मी नियमाचं पालन करायला लावलं, मंडळी बी करत गेली. पण देव काय करतो, कसं करतो हे नीट बघा, त्याचा स्वीकार करा आणि त्याचा अनुभव घ्या. बाकी सर्व निर्णय तुमच्याकडे आहे. पण जे काय आम्हाला देवाने दिले त्यावेळेला आम्ही देवाचे आभार मानतो. आज तुमच्या उपस्थितीवर आम्ही देवाचं गौरव करत आहोत, देवाचा महिमा करतो. देवाचं भय हे दारा, माणसाचं भय नको, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जाते समय आम्ही एक गीताद्वारे देवाचा आभार मानूया, शेवटची प्रार्थना करू, मग आम्ही समाप्त करू. चला एक गीत गाऊ, आपले आशिष खरे एक गीत गातील, मग शेवटचं आम्ही समाप्ती करूया. शेवटच्या आपण सर्वजण त्या गीतामध्ये सहभाग घेऊ. घरात घरात तुमच्याकडे बी देव आहे, सर्वांकडे देव आहे. आणि गीतावर आम्ही देवाचं आभार प्रदर्शन करूया. हां, यहोवा मुझे तू तेरी जरूरत आहे, तुझ्याशिवाय कायच होत नाही. तू आहे म्हणून आम्ही आहे, तू आहे म्हणून मंडळी आहे. ठीक आहे, चला आपण अशी काही गीत गातील, त्यानंतर आम्ही शेवटची प्रार्थना करूया. आपण सर्वजण मिळून एक गीत गाऊया. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. आपण सर्वजण एकाच आवाजात एकाच तालात एक गीत गाऊया. माझा मागोमाग आपण घेऊ, आपण आपल्या देवाचं नाव पण उंचवूया. आपल्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत. हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत, हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत. तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. एक आवाज, यहोवा मुझे तेरी जरूरत है.
करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम हो ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम हो ऐसे जैसे हो अनमोल मोती। चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू ना झूठी मूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। आपण टाळ्या वाजूया। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। चरिंद परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। चरिंद परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। कायनात कितनी सुंदर बनाई, कायनात कितनी सुंदर बनाई। तू खुद कितना खूबसूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। ठीक आहे, ब्रेस लॉर्ड, देवस्थिती असो की आम्ही शेवटच्या प्रार्थनेला जाण्या अगोदर महत्त्वाचा भाग की देवाचं कार्य वाढावं,
देवाच्या कार्याचा विस्तार व्हावा, देवाची योजना आहे. दाविदाने ज्या काळात देवाने सांगितलं की मला मंदिराची उभारणी करायची, पहिले इतिहास 28 प्रमाणे, दाविदाने विचार केला की देवाच्या मंदिराची उभारणी कसं काय केलं पाहिजे. दाविदाने आपल्या घरातून सर्व गोष्टी घेऊन आला, सर्व त्याकडे जे सर्व काय होतंच जनसंपदा घेऊन आला. दाविदाने घेतलं म्हणून त्याच्यावर जी मंडळीचे लोक होते त्यांनी पाहिलं की दाविदाने हे सर्व केलं, तर त्यांनी बी त्याचा अनुकून ते बी निघाले देवाकडे. ते म्हणले देवाच्या मंदिरासाठी बांधण्यासाठी दावीद म्हणाला तुझपासून प्राप्त झाला मी तुला देतो. तुझ्यापासून प्राप्त झालं, माझ्याकडं कुठं काय होतं, तू मला सर्व दिलं, सर्व गोष्टी तुझ्यापासून सर्व प्राप्त झालं मी तुला देतो, आणि ह्यावर तुझा अधिकार आहे. मंदिराच्या बांधकामासाठी मी हे तुला देतो. मंडळी बी मागून पुढे आली. ते म्हणले आम्ही बी स्वयं इच्छेने तुला देतो, कारण आम्ही बी कोण होतो, पण तूच आम्हाला दिलं आणि तुझ्यापासून प्राप्त झाले सर्व तुझंच आहे, तुझ्यावर तुझाच अधिकार आहे, तू आम्हाला दिलेले मंदिरासाठी बांधकामासाठी हो. ते मंदिर शल्मोनद्वारे देवाने बांधलं. आता मंदिर आत्म्याचं मंदिर, शरीर हे देवाचं मंदिर आहे, चालतं फिरतं मंदिर, ते आम्ही लोक आहोत. देवाचं मंदिर आम्ही आहोत, पण अनेक आत्म्यांना वाचवून आत्म्याचं एक मंदिर तयार व्हावं, देवाची योजना संकल्प. चला आपण सर्व शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वजण देवाच्या चरणी जाऊया. आज सर्वांची उपस्थिती आनंद आहे. आदरणीय देवाचा विश्वास वाढवणारी त्याबद्दल देवाचा धन्यवाद करतो. मी देवाच्या आज्ञेचं पालन करून उपस्थित आला म्हणून देव तुम्हाला आशीष देणार. आज देवाने दिलं आम्हाला ते मार्गदर्शन, ते आम्ही मनन करू आणि आम्ही देवाच्या सर्व गोष्टी पुढाकार घेऊ, पुढे येऊ, ही देवाची इच्छा आहे. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश हो परमेश्वरा, आकाश पृथ्वीचे उत्पन्न करते अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, विशेष करून सत्य जीव मंडळी फिलिस्पीचे परमेश्वरा, पुन्हा एक मी तुझं गौरव करतो, तुझ्या नावाचा महिमा करतो की तू एक निर्माण करता उत्पन्न करता देव परमेश्वर. तू जे काय निर्माण करतो उत्पन्न करतो ते नेहमीच उत्तम असतं परमेश्वर, ते नेहमीच चांगलं असतं. हा सत्य जीवन मंडळी फिलिस्पीत आम्ही अनुभव घेतला परमेश्वर. तू जी मंडळी निर्माण केली तर त्यातून तू लोकांना चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय दाखवला, चांगले आशीर्वाद देऊन त्यांना चांगलंसं जीवन दिलं, तारण दिलं, पवित्र आत्मा दिला. त्यावेळेला मी धर्व धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. यातून तू लोकांना विसावा दिला परमेश्वर, यातून लोकांना तू भेट दिली, लोकांना आशीष दिले परमेश्वर, लोकांच्या घराघरात तू अन्नाची रेलची दिली. त्यावेळेला धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. कारण तू जे काय करतो ते मी उत्तम आहे परमेश्वर. तू सोशल मीडियावर बी काम करतो, त्यातून आम्ही अनुभव घेतला की अनेक गावातून, शहरातून, राज्यातून लोकांना मंडळीद्वारे स्वार्थाचा फैलाव केला. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. तू जे काय करतो ते फैलाव करणार तू दे परमेश्वर. आज सत्य जीवन म्हणजे चर्चमधून तू काम करते आणि त्यातूनही तू फैलाव करणार देव, आणि त्यातून बी तू रहस्य घन गोष्टीतून आपले कार्य वाढवणार ते देव. त्यावेळेला धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. आम्ही सर्व गोष्टीमध्ये तुझं गौरव करतो, कारण तू प्रत्येक गोष्टीत तू उभा आहे परमेश्वर. प्रत्येक गोष्टी तुझा हात आहे, प्रत्येक योजनेमध्ये संकल्पमध्ये तू पुढे नेणार देव. त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. आज मुक्ती निमित्त परमेश्वर आज सर्व मंडळी तू समोर आहे परमेश्वर. या सर्व मंडळीला लोकांना तू आश्वासित कर परमेश्वर. या मंडळीतील सर्व लोकांना तू समर्थित कर परमेश्वर. अनेकांचे प्रश्न, अनेकांच्या समस्या, अनेकांच्या काळजात वेळी सोडत आला परमेश्वर. अनेकांचे प्रश्न समस्या तुझ्या नामात सोडव परमेश्वर. या लॉकडाऊनच्या काळात दीड वर्षात परमेश्वर तू आम्हाला सांभाळ, तू राखलं परमेश्वर. त्याबद्दल धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. या संकटाचा समय तू आमच्या लोकांचं संरक्षण केलं परमेश्वर. आमच्या लोकांना तू हिंमत दिली, धैर्य दिलं, व विशेष करून आम्ही प्रार्थना करतो की मंडळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत तू कार्य केलं परमेश्वर. या मंडळीच्या माध्यमातून, कामकाजाच्या माध्यमातून परमेश्वर तू लोकांचा बचाव केला, लोकांना तू मदत केली, लोकांची तू सेवा करण्यास परमेश्वर मंडळीचा तू उपयोग केला. त्यावेळेला आभार मानतो परमेश्वर. या करोनाच्या काळात परमेश्वर हॉस्पिटलमधून, घराघरातून लोकांची सेवा केली परमेश्वर, लोकांना सर्व गोष्टीची पूर्तता केली, पुढाकार केला. त्यावेळेला आम्ही खरोखर तुझं गौरव करतो की असे लोक मंडळी तू उभे केले. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. त्या सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वर. आज मंडळीला तू आशीष कर, जे आजारी, जे दुर्बल आहे, जे अशक्त आहे प्रभू, तुझ्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. अनेकांचे नोकरीसंबंधी प्रश्न, शिक्षणासंबंधी प्रश्न तुझ्या नामात परमेश्वर सोड, तुझ्या नामात अनुभवान्वित कर परमेश्वर. प्रत्येकाला तुझमध्ये वचनामध्ये स्थिर कर परमेश्वर. प्रत्येकाची गरज, प्रत्येकाची आवश्यकता, उपजीविका आश्वासित कर परमेश्वर. प्रत्येकाचे मनामध्ये पूर्ण कर परमेश्वर.
प्रत्येकाला अनुभवित कर परमेश्वर. तुझ्या गौरवासाठी तयार कर परमेश्वर. विशेष करून आम्ही प्रार्थना सर्व उघडायसाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर. बंधूंसह एकत्र मिळवायसाठी परमेश्वर तू कृपादृष्टी कर परमेश्वर. आम्ही जाणतो की सर्व तुझ्या हातात आहे, सर्व तुझी सत्ता आहे, सर्व तुझ्या इच्छेने होतं परमेश्वर. मग पुन्हा एक प्रार्थना सर्व उघडायसाठी तुझी कृपा वाढव परमेश्वर. सर्व अधिकाऱ्यांच्या मनातून तू कार्य करून प्रार्थना सर्व उघडणार तूच देव, तुझंच गौरव होऊ दे परमेश्वर. मग तू प्रार्थना सर्व उघडून बंधूंसह एकत्र मिळ होऊ दे परमेश्वर. तू करशील त्यावेळेला धन्यवाद करतो परमेश्वर. विशेष करून लॉकडाऊनच्या काळात परमेश्वर तुझ्या वचनाला लॉकडाऊन होऊ शकत नाही. तुझ्या वचनाने बरेचसे तू कार्य मंडळी कामाकडून तू करून घेतली आणि ते उभारणी केली, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. सर्व गोष्टीची पूर्तता केली परमेश्वर. घेण्यापेक्षा देणे बरे, यातून तू मंडळीला सतर्क करणारा दे परमेश्वर, जागृत करणारा दे परमेश्वर. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल परमेश्वर. तुम्ही अनुभव घ्या. आकाश कपाट उघडून देतो का नाही पाय, याचा अनुभव देणार तू दे परमेश्वर. मंडळीमध्ये जे अवधार आहे त्यावर आभार मानतो, त्यात ते वाढ करणार तू दे परमेश्वर. प्रत्येकाने तुझी आठवण करावी, तुझ्या मंडळीची आठवण करावी. म्हणजे अनेक लोक नाशित आहेत, तिथपर्यंत आम्हाला पोच व्हावा, यासाठी लागणार सर्व गोष्टीचा पुरवठा यासाठी सर्वांना तू सतर्क कर. देणे घेण्यापेक्षा देणे बरे, यात आश्वस्त प्राप्त होतं यासाठी प्रत्येकाला जागृत कर परमेश्वर. तुझं गौरव आणि त्यातून लोकांना अनुभव दे परमेश्वर. आमचं जाणं सुरक्षित करणार तो दे. तुम्हावर राहत तुझी शांती, तुझा आनंद, तुझ्या आशीष, तुझं आरोग्य, तुझी उपस्थिती घरावर राहून तुझी आज्ञाधारकता प्रत्येकावर राह. सर्वांना तू आश्वस्त कर, सर्वांची भेट होऊ दे. तुझंच गौरव, तुझंच गौरव, तुझंच गौरव दे. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे. आमीस आमीस आमीस. प्रेज लॉर्ड. की आपल्या सर्वांची भेट दर बुधवारी सोशल मीडियाद्वारे होतीच आहे. दर रविवारी चर्चच्या सभासदांची भेट होतच आहे. सोशल मीडियावरही माध्यमातून भेट होती. आता प्रार्थना सर उघडावून आमची भेट व्हावी, आमची प्रार्थना आहे, विनंती आहे. आणि पुढील गोष्टी जातो की वेग वाढावा आणि मंडळींनी सतर्क राहावं, पुढाकार घ्यावा, सर्व गोष्टीत पुढाकार घ्यावी आणि देवाचा अनुभव घ्यावा, देवाचे आशीर्वाद घ्यावा. ही मंडळीला आम्ही सतर्क करत आहोत. ठीक आहे. आज आमची सर्वांची उपस्थिती, आपली भेट आनंद आहे आणि आपली भेट नेहमी देवाचा विस्तार करणं होईल. ठीक आहे. सर्वांना देवाच्या वतीनं आम्ही प्रत्येकाला देव आशीष देऊ, सुरक्षित ठेवू, ही आमची प्रार्थना आहे. प्रेज लॉर्ड.